एकनाथ शिंदे ने इस चुनाव में बड़े पैमाने में पैसा खर्च किया। उन्होंने हर विधानसभा क्षेत्र में कम से कम 25 से 30 करोड़ रुपए बांटे। अजित पवार का कोई भी उम्मीदवार निर्वाचित न हो, इसलिए शिंदे तथा उनकी पूरी टीम काम कर रही थी। ऐसा दावा शिवसेना उबाटा के नेता संजय राउत ने सीधे तौर पर किया था, मगर शिवसेना की ओर से उनका ये दावा खारिज किया गया। शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे ने कहा कि पहली तो बात तो यह है, सामना कौन पडता है। संजय राऊत किंवा सामनामध्ये जे काय लिहिलं जातं अग्रलेखामध्ये ते पहिले तर किती लोक त्याला वाचतात आणि ते वाचल्यानंतर त्याच्यावर विचार तरी करतात कोणी की काय लिहिलंय। त्याच्यामुळे राऊत यांचा खोटारडेपणा हा अनेक वेळा एक्सपोज झालेला आहे। नुकताच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की राऊत हे अत्यंत खोटारडे आहेत आणि ते जेव्हा त्यांच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा सुद्धा त्यांना अनेकदा संजय राऊत यांनी दिशाभूल केली, खोटं बोलले। यांच्याच महायुतीमध्ये महाआघाडीमध्ये आपण पाहिलं असेल, महाविकास आघाडीमध्ये की सांगलीच्या जागेबद्दल काय झालं। प्रत्येकाने आपापले उमेदवार घोषित केले आणि त्यांच्यामध्ये चुरस लागली होती की कोण अगोदर चर्चेच्या अगोदरच कोण उमेदवार आपापले जाहीर करतायत, म्हणजे एकमेकावर दबाव तंत्र आणायला। आणि त्या उलट महायुतीमध्ये आपण पाहिलं की आमच्याकडे सुनियोजित पद्धतीने चालू होतं। भले काही ठिकाणी उशीर झाला उमेदवारी घोषित करण्यासाठी, परंतु असं एकमेकांना फसवण्याचे धंदे कोणीच केले नाही। त्यामुळे संजय राऊत यांचा खोटारडेपणा हा वारंवार एक्सपोज झालेला आहे। मी जसं म्हटलं की संजय राऊत हे खोटं बोलतात, खोटं लिहितात आणि त्यांना असं वाटतं की ते कुठल्या तरी सिनेमाची स्क्रिप्ट लिहितायत का, आणि हे त्यांना असे काही स्वप्न पडतात आणि मग ते उतरवतात। त्यामुळे ते काय बोलतात याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्याच्यावर त्याची दखल घ्यावी इतकं सुद्धा त्याच्यात तथ्य नसतं। हे यांचेच काहीतरी मनातले खेळ सुरू आहेत आणि आता तर खरं महाराष्ट्रातलं वोटिंग झालेलं आहे। आता संजय राऊत काय बोलतात किंवा महाविकास आघाडीतले काय बोलतात याच्यावर आता मतदारांचा कोणताही परिणाम होणार नाहीये। आणि ह्या सगळ्या कारण 4 जून पर्यंत यांना आता काहीतरी वेळ काढायचा आहे, वेळ जात नाहीये म्हणून असं काहीतरी बोलायचं आणि सतत काहीतरी चॅनल बिझी ठेवायचे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।